झी 24 तास एक पाऊल पुढे। छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजी राजे यांची कर्मभूमी असलेल्या इंदापूर नगरीत आज जगद्गुरू संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील दुसरा गोल रिंगण सोहळा पार पडला। अवघा परिसर ज्ञानोबा तुकारामांच्या गजरानं भक्तिमय झालाय। कदम विद्यालयाच्या प्रांगणात परंपरेप्रमाणे या रिंगण सोहळ्याची आज तयारी करण्यात आली होती। या रिंगण सोहळ्यात सर्वप्रथम तुकोबांच्या अश्वानं पालखी भोवती आपलं रिंगण पूर्ण केलं। त्यानंतर टाळकरी, विणेकरी तसंच तुळस घेतलेल्या महिला वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात सहभाग नोंदवला। दरम्यान वारकऱ्यांनी हरिनामाचा करत माऊलीचा खेळ खेळला। तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील इंदापूरचा हे जे रिंगण असतं ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं, कारण या रिंगण सोहळ्यासाठी इंदापूरच्या संपूर्ण पंचक्रोशीतील जे भाविक असतात, जे वारकरी असतात, जो मराठी मन असतं, मराठी माणूस असतो, तो सगळा एकवटला जातो इंदापूरमध्ये। कारण या सगळ्या परिक्रेमध्ये इंदापूर हे असं मध्यवर्ती ठिकाण आहे ज्यांना पंढरपूरला जाता येणं शक्य नाही, त्यांच्यासाठी इंदापूर हे आजच्या दिवसासाठी पंढरपूर बनलेलं असतं। आजचा हा जो संपूर्ण जनसमुदाय आपण पाहिला तर या सगळ्या शब्दांची प्रचिती आणि प्रतीती आपल्याला येईल। सगळे वारकरी, भावी, विठू भक्त हे जमलेले असतात। अश्व ज्या पद्धतीनं दौडतो आणि या दौडल्यानंतर त्याच्या संपूर्ण मैदानातली असलेली ती जी माती असते ती त्या क्षणासाठी ही माऊलीच्या अबीरभुक्यांसारखी होऊन जाते। ती माती मस्तकाला लावण्यासाठी वारकऱ्यांची धडपड चाललेली असते। किंबहुना यातूनच मराठी संस्कृतीचं लेणं कशा पद्धतीनं उज्ज्वल आहे याचीच आपल्याला ही गोष्ट कळते। राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे सपत्नीक तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी झाले। यावेळी त्यांना वारीच्या अश्वाची पूजा करण्याचा मान मिळाला। त्यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी। इंदापूरचं तुकाराम महाराजांचं गोल रिंगण नुकतंच पार पडलेलं आहे। आपल्याबरोबर राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सपत्नीक आहेत। त्यांच्याकडनं या रिंगणाबद्दलच्या भावना जाणून घ्यात। साहेब, दरवर्षीप्रमाणे यंदाचंही रिंगण अतिशय जोशात आणि उत्साहात पार पडलेलं आहे। तुम्ही याची देही याची डोळा होतात, अश्वाला पूजा करण्याचा मान पण तुम्हाला मिळाला, काय भावना? मी आज खूप आनंदी आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा हा वर्षानुवर्ष आता वाढत चाललेला आहे। यावर्षी जवळपास 350 दिंड्या आणि लाखोच्या संख्येनं याच्यामध्ये भक्तगण सामील झालेला आहे। आज हे इंदापूर शहरामध्ये आम्ही जे रिंगण घेतलं, पहिल्यांदा ही जागा आम्हाला कमी पडायला लागली, त्यामुळे थोडी गैरसोय झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। परंतु हा रिंगण सोहळा अप्रतिम आणि नेत्रदीपक अशा प्रकारचा सोहळा झाला आणि मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण वर्ग असेल, शेतकरी असेल, या सगळ्यांचा सहभाग या पालखी सोहळ्यामध्ये आहे आणि एक चांगल्या प्रकारचे धार्मिक संस्कार मला असं वाटतं ह्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं तरुण पिढीवरती होत आहेत आणि ते घडावेत अशा प्रकारची अपेक्षा आहे। वहिनी, एकूणच अश्वाचं दर्शन घ्यायला किंवा माऊलींच्या पालखीचं दर्शन घ्यायला या वाटेवरती लाखो वारकरी प्रवास करत असतात। एक त्याचं दर्शन मिळावं यासाठी अक्षरशः उड्या पडत असतात। आज तुम्हाला ते भाग्य मिळालं, काय भावना आहे त्यावेळी? आम्ही आमचं नशीब समजतो की आम्हाला अश्वदर्शनाचं पूजा करण्याचा मान मिळाला आणि सर्व वारकरी आणि जे संस्कार घडवतात मुलांवरती आणि जे आज लाखोच्या संख्येने जे वारकरी पंढरपूरपर्यंत जातात त्यांना सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा। मुळात वेगवेगळे खेळ वारकऱ्यांकडनं खेळले जातात। आज तुम्ही साहेबांबरोबर फुगडी खेळलीत, तर अशा वेळी एक राजकारण सोडून एक वारकरी सामान्य वारकरी बनल्याचं एक वेगळं फिलिंग असतं, तर ते काय वाटतं? आम्हाला फार समाधान वाटलं की आज आम्ही वारकरी म्हणून दोघांनी फुगडी खेळली आणि आम्हाला तो मान मिळाला। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवार सह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, इंदापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।